सुरू व्हायचा इशारा येतोय पंचांचा, पण बघतोय विनर खूप सुंदर सामना होणार आहे। या सामन्यामध्ये जो जिंकेल तो नगराध्यक्ष ट्रॉफी 2016चा मानकरी होईल। म्हणणं आपलं म्हणणं रास्त आहे, परंतु आपण या उदय कोळंबे मॉन्टेची प्रशंसा केली पाहिजे। सुरुवातीपासून स्कोरिंगचं काम पाहतोय आणि मी म्हणेल न चुकता, तर त्याचा नक्कीच आपण त्याला धन्यवाद दिला पाहिजे। अर्थातच 3 रात्र बरोबरीने आपण बघतोय स्कोरिंगचं काम सुंदर होतंय, कुठेही अडचण आली नाही। अक्षरशः ऑफिशियल जो स्कोरर असतात त्यांनाही लादवण्यासारखं काम केलंय। नक्कीच जर आपण 3 दिवस ऑफिशियल स्कोरर बोलवला असता तर प्रत्येक दिवशी स्कोररचं मानधन सुद्धा 1,500-2,000 हजार रुपये असतं, परंतु मॉन्टी साहेबांनी खरोखरच एक चांगलं कार्य केलं आपल्या या 1,500-2,000 हजार रुपयाचं जरी मानधन असेल, पण 1,500-2,000 हजारचे खाडा करून ते स्कोरिंगचं काम करतायत, हे महत्वपूर्ण। दानपेटी 3 दिवसाचं मानधन दानपेटी टाकणार, प्लस 3 दिवसाचा पगारही ते दानपेटीत टाकणार आहेत असं सांगितलंय त्यांनी। तो लगभग सेमीफाइनल वाला, क्योंकि यहां से जो टीम जीतेगी वो क्वालिफाई करेगी। लगातार तीसरा टॉस जीत चुके हैं मास्टरमाइंड ईकू अंकुर सिंह, गेंदबाजी की बात और संभाले और सामने है सुमित ढेकड़े। सुमित ढेकड़े नॉन स्ट्राइक गेंद पर है, माफी चाहूंगा, और नॉन स्ट्राइक गेंद पर शाहिद जो इस टीम के कप्तान है। पहली गेंद आउट साइड ऑफ स्टंप बिल्कुल ब्लॉकर में डाली थी। पहली गेंद डॉट गेंद के साथ शुरुआत करते हुए अंकुर सिंह एक बेहतरीन गेंदबाज, 0 रन बगैर नुकसान पहली गेंद की समाप्ति पर। और इस ओवर की दूसरी गेंद आउटसाइड के ऊपर खेला, लॉग ऑन पर इस गेंद को फील्ड किया गया, सिंगल मिला और इस सिंगल के साथ खाता खुल चुका है आर्या 11 खरड़ी का। और ये बहुत ही लेट कट खेला था, शाहिद ने गेंद के मिनट के हिसाब से शॉट खेला था, लेकिन गेंद शॉट थर्ड मैन को चीर नहीं पा रही। सिंगल ही मिला, महज 4 रनों के लिए खेला गया था ये शॉट था, लेकिन महज मिला सिंगल। सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल बगैर नुकसान 2 रन 3 गेंदों की समाप्ति पर। सीधे बल्ले से इस गेंद को निकाला, लॉन्ग ऑन क्षेत्र से 1 ही रन मिला और इस 1 रन से सुमित ढेकड़े पहुंचे अपने निजी 2 के योगदान पर। शाहिद खेल रहे अपने निजी 1 के योगदान पर। अंकुर सिंह एक अच्छा ओवर करते हुए मैंडेटरी पावर प्ले होने के बावजूद भी खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे किसी भी बल्लेबाज को, चाहे सुमित हो या फिर शाहिद। बहुत ही बढ़िया गेंद, डॉट निकालने में कामयाबी मिली। इस ओवर में अब तक 3 रन आ चुके हैं, 5 गेंदों की समाप्ति हो चुकी है। और ये मिड ऑन के ऊपर से खेला, मिड ऑफ के ऊपर से खेला, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर छक्का और छक्के के साथ टोटल बढ़ता हुआ। आपका ही नुकसान हो सकता है, आपका ही नुकसान हो सकता है, ध्यान दीजिए मेरी बात के ऊपर। तो पहले ओवर की समाप्ति के बाद अभिषेक पाटिल फिर से एक बार हमसे जुड़ चुके हैं। अंकित देवनावे के कप्तान मास्टरमाइंड ईकू ने लगातार तीसरा टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला किया। गेंदबाजी की बात और संभाले हुए हैं। अब दूसरा ओवर लेकर आ रहे हैं रायगढ़ एक्सप्रेस रफ्तार के सौदागर नरेश ठोंबरे। प्रवीण मित्र म्हणेन आपलं वैयक्तिक काय मत असेल या सामन्यामध्ये दोन्ही जण कुठला संघ ठरू शकतो?
बिल्कुल जो अच्छा खेलेगा आज की रात उसी की होगी, क्योंकि दोनों तरफ व्यावसायिक खिलाड़ी है। 100% से भी ज्यादा कमिटमेंट जो खिलाड़ी देंगे, चाहे दिनेश 11 खरड़ी के हो या फिर अंकित 11 देवनावे के हो, दोनों तरफ ताकतवर खिलाड़ी है। आपने तो अंदाजा भी बयान किया था दिनेश 11 खरड़ी और जो मुकाबला हुआ था संतोष सूर्यवंशी की आर्या 11 वर्षी खोपोली, वहां से जो टीम जीतेगी वो शायद फाइनल खेलने का मौका उन्हें मिलेगा, ऐसा आपका अंदाजा था। लेकिन मेरा अंदाजा यह है कि जो अच्छा क्रिकेट खेलेगा वही आखिरकार टॉप 3 में पहुंचेगा। नक्कीच जो चांगला खेळणार तो या ठिकाणी जिंकणार। साथे डीजे मास्टर आमचे त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे। नरेश ठोंबरे ने सुमित ढेकड़े का विकेट निकाला, क्लीन बॉल राइट अप इनटू द ब्लॉक होल। पर करने की कोशिश की थी लेकिन नाकामयाब रहे। प्रवीण मी कधीच बघितली नव्हती आणि खऱ्या अर्थाने एवढी गर्दी, शेवटच्या क्षणापर्यंत सगळे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात, हेच तर या आयोजनाची पोचपावती मी म्हणेन प्रवीण। बिल्कुल अब उस्मान पटेल आ चुके हैं, एक तरफ रायगढ़ के टाइगर तो दूसरी तरफ रफ्तार के सौदागर रायगढ़ एक्सप्रेस नरेश ठोंबरे, इनके बीच जंग, अब मैदान जंग जारी होगी। प्रवीण 4:45 वाजलेत आणि ज्यांना कोणाला पश्चिमला जायचं असेल त्यांनी जरा घड्याळाकडे लक्ष द्या, कारण जो हमारे मॉन्टी हमारे स्कोरर है 5:30 बजे यहाँ से निकलने वाले हैं पश्चिम के लिए। नक्कीच प्रवीण हा सामना चांगला होणार। प्रवीण या सामन्यामध्ये प्रेक्षकांची झोप उडणार। प्रवीण हा सामना फार महत्वाचा है। कल शायद मॉन्टी की छुट्टी है, मुझे ऐसा लगा। प्रवीण ऑफ है उनका होने के कारण। प्रवीण लेकिन कारला जाते हैं वो। प्रवीण चातुर येते, अतिशय हुशार आहेत, त्यांच्यासारखा हुशार प्राणी आपण बघितला नसेल, कारण सुट्टी नसती तर मॉन्टी 12 वाजताच घरी। तो पहली गेंद के ऊपर विकेट निकाला नरेश ठोंबरे ने, एक अच्छा ओवर। धावा झाल्या त्या फक्त 9 धावा प्रवीण, 9 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 7 गेंदों की समाप्ति हो चुकी है इस इनिंग के। 24 गेंदों का ये पहला इनिंग होगा और उसके बाद दूसरे 24 गेंदें दूसरी इनिंग में डाली जाएगी, तब जाके हमें पता चलेगा कि आखिरकार टॉप 3 में कौन सी टीम क्वालिफाई होगी ओपन से। नरेश ठोंबरे की ये फुल टॉस, गेंद बाल बचे उस्मान पटेल से। नरेश ठोंबरे में जरूर कहना चाहूंगा ब्लॉक होल में गेंद डालने की उन्होंने कोशिश की थी, लेकिन इतना तेज फुल टॉस था कि ऑन साइड के ऊपर जो प्रहार करने की सोची थी उस्मान ने, वो प्रहार वो कर नहीं पाए। गेंद सीधा गई लॉन्ग ऑन पर, 1 रन मिला। उस्मान ने अपना खाता खोला, टीम का टोटल पहुंचाया 10 के नुकसान पर, 1 विकेट के नुकसान पर। आउट होने वाले खिलाड़ी नरेश ठोंबरे के एक बेहतरीन यॉर्कर पर। प्रवीण बैट वहां पर उस्मान पटेल का शायद। हा नक्कीच आपण बघितलं इथे आवाज कसा आला, कारण बॅट या ठिकाणी तुटली। एवढा स्पीड चेंडू, एवढा वेग होता आणि फलंदाज उस्मानच्या जो लकी बॅट होती ती मात्र आता तुटलेली। लकी बॅट, नक्कीच बघूया कुठली लकी ठरते। ज्या चेंडूवरती मोठे, बॅटवरती मोठे फटके येतील ती लकी बॅट। विकास म्हात्रे साहेब या ठिकाणी अजूनही मॅच आनंद घेत आहेत। सिव्हिल कोर्टला सुट्टी पडलेली आहे कालपासून, त्यामुळे विकास म्हात्रे साहेब सुद्धा आजच्या शेवटच्या सामन्यापर्यंत असणार, सामन्याचा आनंद घेणार। और शायद यहां पर नरेश ठोंबरे को आसमान दिखाते हुए मिड विकेट बाउंड्री के बाहर शाहिद के बल्ले से निकलता हुआ यह दंदनाता हुआ छक्का, और इस छक्के के साथ या मैदानावरती मी 2 फायनल मारलेले आहेत, त्यामुळे मला घाबरण्याचं कारण नाहीये। लकी मैदान आहे आणि तशी खेळी सुद्धा या अंतिम सामन्यात त्याच्याकडनं बघायला मिळते आजच्या या दिवसाच्या सामन्यामध्ये। बिल्कुल बहुत ही बढ़िया खेल हो रहा है, और ये डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन नरेश ठोंबरे के। 4 गेंदों में अब तक 11 रन आ चुके हैं। 1 विकेट उन्होंने हासिल किया था पहली गेंद के ऊपर, लेकिन अभी भी 2 गेंदों का, इस ओवर की 2 गेंदों का खेल शेष है। टीम का टोटल
प्रवीण तमाम प्रेक्षक विचार करत असतील की हाच का तो नरेश ठोंबरे, ज्या नरेश ठोंबरेनं मागच्या सामन्यामध्ये दुसऱ्या फेरीच्या दुसऱ्या पहिल्या सामन्यामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आपल्या एका षटकामध्ये, पण या षटकामध्ये शाहिदनं त्याच्या गोलंदाजीवरती अक्षरशः आक्रमण केलंय आणि पूर्णपणे त्याला विचार करण्यास भाग पाडलं नरेश ठोंबरेला। बिल्कुल ठीक कहा आपने अभिषेक, क्योंकि सोचने पर मजबूर हो चुके अंकित 11 देवनावे के गेंदबाज रफ्तार के सौदागर रायगढ़ एक्सप्रेस नरेश ठोंबरे पहली गेंद के ऊपर विकेट हासिल किया था, उम्मीद का दिया जलाया था, लेकिन शाहिद ने मानो उस उम्मीद पर पानी फेरा हो नरेश ठोंबरे की। एक अच्छा ओवर करने की जो मंशा उन्होंने बनाई थी। सिंगल मिलेगा यहां पर, एक ही रन मिला और इस एक रन से टोटल बढ़ता हुआ 21 रन, लेकिन यहां पर रन बनते हुए नजर आ रहे हैं। 61 रनों का पीछा किया था खड़ी टीम ने, 60 रनों का पीछा किया था 4 ओवर में और 61 रनों का पीछा किया था 5 ओवर में मास्टरमाइंड इकू की टीम अंकित देवनावे ने। वीकली ऑफ ना होने के बावजूद भी यह क्राउड अब तक रुका हुआ है। उस क्राउड का मैं दिल से शुक्रगुजार हूं जिन्होंने सपोर्ट किया इस टूर्नामेंट को। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की जो उस्मान पटेल ने ओवर की आखिरी गेंद डाली, नरेश ठोंबरे ने डॉट रुका हुआ टोटल वहीं पर प्रति ओवर 10.5 की औसत से 21 रन 1 विकेट के नुकसान पर। और आगे का आंखों दिखाल सुनाएंगे फिर से एक बार माइक्रोफोन पर अभिषेक पाटिल। धन्यवाद प्रवीण दुगाडे। 2 षटकांचा खेळ संपलाय। संदेश यादव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत करूया। अविनाशजी तावडे पहिल्या सामन्यापासून या ठिकाणी बसले आणि दुष्काळग्रस्तांसाठी त्यांनी 5,000 रुपयाचा धनादेश म्हणजे 5,000 रुपये त्यांनी या ठिकाणी दिले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे। और अमोल जाधव के 5,000 रुपए का हमें इंतजार है। उन्होंने कहा कि वो देंगे जरूर, लेकिन संदेश नागे डमरिया जो चाणक्य कहा जाता है खो-खो क्रिकेट का, उनकी टीम इस साल मैदान पर उतरी नहीं है, बैकर्स की भूमिका में रहते हैं हमेशा। प्रवीण 21 धावा धावफलकावरती लागल्या। 2 षटकं संपली आहेत। 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आल्यात 21। डीजे मास्टर आमचे साठे डीजेच्या बरोबर अतिशय चांगला डान्सही करतात, त्यांच्या बॉडीकडे बघून कोणी म्हणणार नाही तेवढं चांगला नाचू शकतात, पण खरोखर त्यांनी चांगला नाच केला। साठे तुषार अहिर यांनी सुद्धा 5,000 रुपयाची दुष्काळग्रस्तांसाठी मदत केलेली आहे, त्यांनाही आपण धन्यवाद देऊया। आता नवीन गोलंदाज येतोय कमेंट्री बॉक्स एंड कडून समीर सोलकर। अलिबागचा हा गोलंदाज एक गुणवान गोलंदाज, रायगड मधला चाणाक्ष गोलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं असा हा समीर सोलकर। स्ट्रायकर एंडला मात्र शाहिद। दिनेश 11 खडी संघाचा शाहिद तयार। चेंडू टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला। शाहिदनं अगोदरच बॅट फिरवली होती, शाहिदला असं वाटलं या चेंडूवरती मी मोठा फटका मारेन, पण हा चाणाक्ष गोलंदाज आहे, त्याच्या टप्प्यावरती फार चांगलं नियंत्रण आहे प्रवीण, आणि त्यामुळे कुठेतरी चकलाय तो शाहिद सारखा एक बुरलेला फलंदाज। हा चेंडू सुंदर गोलंदाजी प्लॅटफॉर्मवर टाकलाय समीर सोलकरनं, शाहिदला पूर्णपणे बांधून ठेवलाय। आपण म्हणतो वीरेश्वर जी एक गाव क्रिकेट टीम आहे, त्यांनी 3,500 म्हणजे 3,500 रुपयाची दुष्काळग्रस्तांसाठी या ठिकाणी देणगी दिलेली आहे। नक्कीच समीर सोलकर तयार। हा चेंडू यावेळेस मात्र गरंगळत चाललाय स्केअरलेग आणि शॉर्ट फायनिंगच्या दिशेनं 1 धाव मिळते चेंडूवरती या एका धावेच्या बरोबरीला। धावफलकामध्ये वाढ होतीये, 22 धावा धावफलकावरती लागतात। प्रवीण मित्र म्हणून आपण सुरुवातीच्या कमेंट्री सामन्यापासून कमेंट्री करतोय, आतापर्यंत हा 7वा सामना आहे, आजच्या रात्रीतला 7वा सामना आहे। सुरुवातीच्या पहिल्या चेंडूपासून स्कोअरचं काम करणारे मॉन्टी अजूनपर्यंत उठले कसे नाहीत। आपण 10-12 वेळा सुटून गेलो पण ते उठले नाहीयेत, म्हणजे नक्कीच हा चेंडू सुंदर चेंडू गलीमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय, तोपर्यंत एकच धाव मिळतीये। समीर सोलकरची या ठिकाणी कौतुक करणं गरजेचं आहे। 4 चेंडू त्याने फेकले आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात त्या समीर सोलकरनं। कसं बघायला गेलं वीरेश्वर एक गाव क्रिकेट टीम च्या वतीनं 3,500 रुपये या ठिकाणी दिले जातील। हा चेंडू यावेळेस मात्र इक्कूचा अंदाज चुकला आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी।
देणगी दुष्काळग्रस्तांच्या मदत निधीसाठी केली जाते. वीरेश्वर ग्रामस्थ मंडळ एक गाव क्रिकेट टीम न जे कमिटमेंट केली होती पहिल्या रात्रीमध्ये ती त्यांची आता कमिटमेंट पूर्ण झालेली आहे. नक्कीच क्रिकेट संघानं हे या ठिकाणी देणगी दिलेली आहे. समीर सोलकर पुन्हा तयार. हा चेंडू जोरदार अपील केली जाते. एक धाव या चेंडूवरती मिळतीये लेग बाईटच्या रूपात का होईना. या एका धावेच्या बरोबरीने 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा मात्र आहेत का 28. रायगड पोलीस विजय गुरव यांच्याकडून 500 रुपयाची देणगी दुष्काळ ग्रस्तांसाठी मदत निधी. रायगड पोलीस विजय पाटील गुरव बऱ्याच जणांनी मदत केलेली आहे. खरोखर ज्यांनी सरळ हाताने मदत केलेली आहे, ज्यांनी आपल्या स्वइच्छेने मदत केलेली आहे, त्या सगळ्या दानशूर दात्यांचं मी या ठिकाणी नगराध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून या आयोजकांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. कारण आपण नेहमी म्हणतो ना, देण्याची दानत असली पाहिजे. तुमच्याकडे किती पैसा आहे त्याला महत्व नाही, तुम्ही देण्याची दानत तुमची ठेवली पाहिजे. देण्याची दानत ठेवली पाहिजे. इथे मात्र शेवटचं षटक खड्डाळा एंड कडून मारा करण्यासाठी तयार गोलंदाज सोहम सिंग तयार. स्ट्रायकर एंडला उस्मान पटेल नॉन स्ट्रायकर एंडला, तर स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज शाहिद मुकेश नाईक. पहिला चेंडू मुकेश नाईकचा वाईट पडतोय. वाईट चेंडू. या वाईट चेंडूच्या मदतीनं धावा झाल्या त्या 29. हा चेंडू मुकेश नाईकचा चेंडू शागिदची विकेट घेण्यासाठी सफल ठरलाय. शागिदचा हा चेंडू आणि झेल पकडला तो मास्टर माइंड इकून सुंदर झेल पकडला. उस्मानचा झेल त्याला मागच्या वेळेस सोडला खरा, पण शागिदचा झेल मात्र झेल पकडला. थोडी संघाचा नवीन फलंदाज, नवीन येणारा फलंदाज अक्कू. जयेश पाटील. जयेश पाटील नवीन येणारा फलंदाज. जास्तीत जास्त स्ट्राईक आता उस्मानच्या वाट्याला असणं गरजेचं असेल. 5 चेंडू अजून शिल्लक आहेत या इनिंगचे आणि धावा आल्या धाव फलकावरती 29. उस्मान पटेल तयार आहे तो स्ट्रायकर एंडला. स्लोवर डिलिव्हरी, दिशा भरकटली आहे मुकेश नाईकची. मुकेश नाईक असा गोलंदाज आहे की त्याची गोलंदाजी एवढी भेदक असते, पण इथे मात्र हा चेंडू त्यानं वाईट फेकला आणि धावा झाल्या त्या 30. धावा. गोलंदाज पुन्हा एकदा मुकेश नाईकची लय बिघडतीये. मुकेश नाईक खराब कामगिरी करतोय. प्रवीण दुबाडे, तुम्ही सामना बघितला असेल अंकित साखरे जे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं टुर्नामेंट आयोजित केली होती आणि त्या टुर्नामेंट मध्ये या गोलंदाजानं किरण पवार असेल, अमित म्हात्रे असेल, अशा भल्या भल्या फलंदाजाच्या दांड्या उद्ध्वस्त केल्या होत्या एकदम यॉर्कर गोलंदाजी करून. पण इथे मात्र त्याची लय बिघडवली आहे ती उस्मान पटेल सारख्या धडाकेबाज फलंदाजांना. त्याला विचार करण्यास भाग पाडलंय. त्याला 2 चेंडू वाईट फेकलेत आणि एकूण धावसंख्या होती धाव फलकावरती 31 धावा.
31 धावफलकावरती येत आहेत. तिकून आता कानमंत्र दिलाय. चेंडू कसे टाकले पाहिजेत. वाईट चेंडू टाकण्यापेक्षा चेंडू चांगले टाकले तर धावा या ठिकाणी रोखता येतील आणि अंकुश आणता येईल धावसंख्येवर. 31 धावा आपण बघतोय धावफलकावरती लागतायत. गोलंदाज हा चेंडू हॅट्रिक मारली आहे. लगातार 3 चेंडूवरती 3 चेंडू वाईट टाकले. प्रवीण अंकुर सिंग होता मला वाटतं या सामन्यामध्ये. सोहम सिंग होता, अंकुर सिंग सुद्धा होता. अंकुर सिंग, सोहम सिंग. म्हणून सोहम सिंगला बसून मुकेश नाईकला संधी दिली की काय? नक्कीच 12 खेळाडू सांगतात की सोहम सिंगला थोडी दुखापत झाली आहे, त्यामुळे मुकेश नाईकच्या हातात चेंडू दिलाय. हे मुकेश नाईकचं षटक किती योग्य ठरणार आहे ते पाहणं फार गरजेचं आहे. प्रवीण मुकेश नाईकने खऱ्या अर्थानं टीम मिटिंग घेण्यास भाग पाडले आपण बघताय. कारण त्याने लगातार 3 चेंडू वाईट टाकले आणि एकूण धावसंख्या होती आहे ती 32 धावा. 32 धावा धावफलकावरती होत आहेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक या षटकाचे. हा चेंडू यावेळेस मात्र सुंदर चेंडू. कुठले स्पॉटवर चेंडू अचानक उचलून घेतली चेंडूनं. उस्मान पटेल सारखा फलंदाज या चेंडूकडे अगदी आशाळभूत अशा नजर बघत राहिला. चेंडू सरळ दिसावला. मनीष शर्मा, तुषार शर्माच्या हातामध्ये. निर्धार चेंडूचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 32 धावा. हा चेंडू वारंवार उस्मान पटेल मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूच्या खाली येतो मला वाटतंय या ठिकाणी यावेळेस क्षेत्ररक्षक अंकुर आणि या एका धावेच्या बरोबरीनं 33 धावा धावफलकावरती लागल्यात. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. 40 धावा जर झाल्या तर हा सामना चांगला होणार. सामन्यात रंगत बघायला मिळणार. 33 धावा आतापर्यंत लागल्यात. काही चेंडू खेळ शिल्लक आहे काही चेंडूचा या इनिंग मध्ये. गोलंदाज हा चेंडू यावेळेस मात्र जातोय सरळ. आपण बघतोय 1 धाव या चेंडूवरती मिळतीये. घोडिवली टीमचे कॅप्टन आणि हाल टीमचे कॅप्टन दोन्ही टीम्सच्या कॅप्टनने या ठिकाणी लगेच यावं. घोडिवली टीम आणि हाल या दोन्ही टीम्स च्या संघनायकांना आमची विनंती आहे की आपण लागलीच यावं. घोडिवली आणि हाल. गोलंदाज हा चेंडू यावेळेस मात्र पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केलं आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावा होत आहेत त्या 35. काही चेंडू शिल्लक या षटकातले इनिंग मधले. 35 धावा धावफलकावरती लागतात. उस्मान पटेल स्ट्रायकर एंड लावलाय. हा चेंडू खोलवर टप्पा टाकला. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. क्षेत्ररक्षक येतो चेंडू उचलतो तोपर्यंत मात्र उस्मान पटेल बाद होतोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि उस्मान पटेलने आपली या ठिकाणी विकेट गमावली. धावफलकावरती धावा 36 असताना वेदांत वर्णे टीमचे पॅकर्स. आपण समीर मसोलकर यांच्याकडे भेट घ्यावी. वेदांत वर्णे आणि घोडिवली व हाल या टीमच्या संघनायकांना आमची विनंती आहे की आपण लगेचच यावं. घोडिवली आणि हाल. घोडिवली आणि हाल या 2 टीमच्या संघनायकांना आमची विनंती आहे की आपण लगेचच यावं. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 36 धावा धावफलकावरती लागतात. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येणार, या चेंडूवरती किती धावा येतील हे बघणं फार महत्वाचं आहे. हा चेंडू सुंदर फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि 1 धाव या चेंडूवरती मिळतीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहज मिळाल्या. 2 धावांच्या बरोबरीने एकूण धावा झाल्या 38. जिंकण्यासाठी येणारे 24 चेंडू आणि अंकित 11 देवनावे संघाला 39 धावांची गरज आहे. येणाऱ्या
24 चेंडूत 39 धावांची सुरुवात कशी होणार याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती प्रवीण दुगाडे यांना मी आमंत्रित करण्या अगोदर हाल आणि घोडिवली या दोन टीमच्या संघनायकाला विनंती करतो की आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं. 24 गेंदे और 39 रनों की जरूरत है. 39 रनों की जरूरत है. वीरेश्वर मित्र मंडल वर्ची खोपोली द्वारा आयोजित नगराध्यक्ष ट्रॉफी 2016 में अंकित देवनावी टीम को. और ऐसा लगा था कि पिछले मुकाबले में 60 रनों का पीछा किया था, तो इस मुकाबले में 55-60 रनों की हम उम्मीद कर रहे थे. लेकिन जिस तरह पिछला मुकाबला घटा था, खिलाड़ी काफी टेंस थे और उस वजह से बल्लेबाजी के ऊपर असर भी हमने देखा. दिनेश 11 खरड़ी के बल्लेबाजों की बल्लेबाजी के ऊपर. लेकिन समीर सोरकर जिन्होंने बढ़िया ओवर किया, मैच 7 रन दिए, एक वापसी के द्वार खोले. और उसके बाद भले ही मुकेश नाइक ने व्हाइट बॉल डाली, उनके द्वारा डाली गई, लेकिन 10 रन दिए उन्होंने. मैच 5 वाइड डालने के बावजूद भी उन्होंने मैच 10 रन दिए. तो अब प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी बीच मैदान पर आ चुकी है. योगेश पवार और बंटी पिंडारे. 24 गेंदें, 39 रनों की जरूरत. गेंद दीजिए मैदान के अंदर.
रिवर्स स्वीप मारने की कोशिश की थी संजय सोलंकी। मास्टरमाइंड इकू ने गेंद गई शॉर्ट फाइलिंग क्षेत्र पर, 1 रन मिला 22 के तौर पर और खाता खुल चुका है। 38 रनों की अभी भी जरूरत है आने वाली 22 गेंदों पर। योगेश पवार तुरुप का इक्का साबित हो रहा है मास्टरमाइंड इकू के लिए। पिछले 2 मुकाबले हमने देखे, टॉस होने जा रहा है हाँ और घोड़ीवली के बीच, और टॉस जीता घोड़ीवली के कप्तान ने। कितने ओवर का मुकाबला समीर जी? 4 ओवर का। एक ही रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। नाजीम गुल्ली तैयार। योगेश पवार के लिए रिवर्स स्वीप मारने की कोशिश की थी, टीम का टोटल वहीं पर रुका हुआ 1 रन। डॉट गेंद, एक बहुत ही बढ़िया ओवर नाजीम गुल्ली द्वारा डाला जा रहा है। एक ही रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है 39 का पीछा करते हुए। राइट आर्म ओवर द विकेट और यह सिंगल निकाला। यह डायरेक्ट हिट होती तो शायद कुछ मौका बनता, लेकिन एक ही रन मिला और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 2 रन इस ओवर से अब तक आ चुके हैं। बहुत ही बढ़िया ओवर, मैंडेटरी पावर प्ले होने के बावजूद भी, रायगढ़ के धुरंधर क्रीज पर होने के बावजूद भी खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे नसीब गुल्ली। इससे पता चलता है उनकी गेंदबाजी की क्लास का। अंकित देवनावे हालांकि 39 रनों का पीछा करना था, 61 रनों का जिस टीम ने पीछा किया, ऐसा लग रहा था कि शायद पहले ही ओवर में आक्रमण होगा, लेकिन वैसा हुआ नहीं। फुल टॉस गेंद की नाजीम गुल्ली ने, लेकिन सिंगल मिला। 3 रन अब तक आए हैं इस ओवर से। पांच गेंदों में अब तक 3 रन आ चुके हैं। 36 की अभी भी जरूरत है। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की, अंपायर ने ओवर की समाप्ति का इशारा किया। 36 रनों की अभी भी जरूरत है आने वाली 18 गेंदों पर प्रति ओवर 12 की औसत से। नाजीम गुल्ली एक बढ़िया ओवर किया, एक कमबैक वाला ओवर किया आर्या 11 खरड़ी के लिए। 1 विकेट उन्होंने हासिल किया बंटी भंडारी का और उसके बाद 3 रन दिए। बहुत ही बढ़िया ओवर, जितनी भी तारीफ की जाए इस गेंदबाज की उतनी कम है। एम्ब्रोज एम्ब्रोज रफ्तार के सौदागर, और इस गेंद को खेला इकू ने डीप स्क्वायर लेग क्षेत्र पर। 1 रन मिला। फुल टॉस थी, फायदा नहीं उठा पाए और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 4 रन। 35 रनों की जरूरत है आने वाली 17 गेंदों पर। योगेश पवार का बल्ला चलना जरूरी है इस मुकाबले में, क्रूशियल मोमेंट है ये।
एम्ब्रोज इस ओवर की दूसरी गेंद और ये गेंद हवा में कैच होने की संभावना। तीन खिलाड़ी आपसी तालमेल न होने की वजह से इस कैच को छोड़ा गया। संचार में अगर आपसी तालमेल न हो तो मियां बीवी के बीच डाइवोर्स होने का खतरा बहुत ज्यादा होता है और इस तरह खिलाड़ियों के बीच अगर आपसी तालमेल न हो तो ऐसे कैचेस छोड़े जाते हैं। टीम का टोटल 1 रन से बढ़ता हुआ 5। 34 रनों की अभी भी जरूरत है अंकित 11 देवनावे को इस मुकाबले में जीतने के लिए। योगेश पवार बहुत ही बड़े सितारे हैं, ये किसी भी गेंदबाज के खिलाफ आक्रमण कर सकते हैं, क्षमता है उनमें और उनका कैच छोड़ा जा चुका है। क्या ये कैच छोड़ा हुआ कैच रंग लाएगा? अंकित 11 देवनावे के जीत के द्वार को खोलेगा ये छोड़ा हुआ कैच। ये अंदर आती हुई गेंद बहुत ही बढ़िया इस वक्त गेंदबाजी करते हुए एम्ब्रोज 39 का पीछा करते हुए टीम का टोटल आ चुका है 6 रन। चार गेंदें अब तक इस ओवर की शेष हैं। सात रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं और यह बढ़िया स्ट्रोक खेला फाइन लेग बाउंड्री के बाहर। नंबर आए 6 मास्टरमाइंड अपना बल्ला चलाते हुए क्रूशियल मोमेंट पर और यह छक्का जरूरी था। यह छक्का संजीवनी बूटी का काम करेगा अंकित 11 देवनावे के लिए। प्रवीण चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या होत्या मात्र ते 12 आणि 2 चेंडू 2 षटकार मारले होते अतुल माळीच्या गोलंदाजीवरती एकूण फाईनच्या क्षेत्रामध्ये। तसाच हा फटका बघायला मिळाला आपल्या या मैदानावरती। बिल्कुल फाइन लेग बाउंड्री के बाहर ये छक्का धागा टीम का टोटल आता हुआ 13 रन। अभी भी 26 रनों की जरूरत है 39 का पीछा करते हुए। फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, रन आउट का खतरा और इसी के साथ यह कंप्लीट सुसाइड हुआ। आने वाली 12 गेंदें 26 रनों की जरूरत, लेकिन माइक्रोफोन पर आएंगे अभिषेक पाटिल। तर 12 चेंडू मध्ये धावा आल्या त्या 13, अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 26 धावांची। 12 चेंडू 26 धावा हे षटक प्रवीण दुगाडे महत्वाचं असणार आहे। ते फलंदाजी करणाऱ्या अंकित 11 देवनावे संघाला या षटकात किमान 10-12 धावा जर आल्या तर हा सामना चांगला होणार। शेवटच्या क्षणापर्यंत सामना येईल। मनीष शर्मा, तुषार शर्मा उर्फ मनीष शर्मा, रॉयल कलंबोलीचा हा सलामीवीर फलंदाज या सामन्यात नक्कीच प्रवीण दुगाडे सांगतात की याच मैदानावरती आकाश तारेकर आणि मनीष शर्मा या जोडीनं रॉयल कळंबोलीच्या संघात खेळताना 106 धावांची नॉट आउट खेळी केली होती 6 षटकांच्या सामन्यात। पण या मैदानावरती मनीष शर्मा कशी कामगिरी करणार? येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे। 12 चेंडू 26 धावा, गोलंदाज सुहास। बारा चेंडू 26 धावांची गरज आहे। गोलंदाज सुहास, स्ट्रायकरला उभा आहे तो फलंदाज मनीष शर्मा, तुषार शर्मा अर्थात मनीष शर्मा।
तुषार शर्मा अर्थात मनीष शर्मा। हेलो 12 चेंडू 26 धावांची गरज आहे। आपण बघताय 12 चेंडू 26 धावांची गरज आहे। हा चेंडू यावेळेस मात्र मनीष शर्माची दांडी गोल केली आहे। एक पहिलाच झटका दिलाय सुहासनं। शेवटच्या 11 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे। नवीन फलंदाज समीर मैदानावरती येतो। आपण बघताय 11 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे। या ठिकाणी फलंदाज बाद झालेत इक्कू, त्यानंतर बंटी पेंडारे आणि मनी। बंटी मित्रमंडळी विकून धावचीच्या रूपात या ठिकाणी विकेट घालवण्याची गरज नव्हती। नवीन फलंदाज अंकुर सिंग 12व्या खेळाडूला अंकित 11 देवनाळे संघाच्या 12 खेळाडूला त्यांच्या काही खेळाडूंची नावं या ठिकाणी नीटशी समजत नाहीयेत, कारण त्याला असं वाटलं समीर आणि त्यानंतर असं वाटलं की हा अंकुर। 11 चेंडू 26 धावा। या चेंडूवरती मात्र सोहमचा सुंदर चेंडू होता। फलंदाजाला अगदी विचार करण्यास भाग पाडलं। शेवटचे 10 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे। 10 चेंडू 26 धावा। या 4 चेंडू मध्ये किमान 10-8 धावा येणं गरजेचं आहे। हा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय सुहासचा सुंदर गोलंदाजी, पूर्णपणे निष्प्रभ अशी ठरवली आहे फलंदाजी या गोलंदाजांना। 14 धावा धावफलकावरती आल्या। शेवटच्या आता चेंडू शिल्लक आहेत 9 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ते 25 धावांची। 9 चेंडू 25 धावांची गरज आहे। तसं बघायला गेलं तर आतापर्यंत गोलंदाज खडी संघाचे ते वरचढ ठरतायत। त्यांनी आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाला मोठ्या धावा करू दिल्या नाहीयेत। प्रतिस्पर्धी संघाला त्यांनी डोकं भर करू दिलं नाहीये। पण अजूनही योगेश पवार सारखा एक मुरलेला फलंदाज, योगेश पवार सारखा एक जबरदस्त असा फलंदाज विकेटवरती आहे। तोपर्यंत या सामन्यामध्ये कोण जिंकेल कोण हरेल हे सांगणं कठीण आहे। शेवटच्या आता 9 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे। 9 चेंडू 25 धावा। सुहास हा चेंडू सुंदर गोलंदाजी, अतिशय सुरेख गोलंदाजी बघायला मिळतीये। निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय। 8 चेंडू 25 धावा। हे 2 चेंडू महत्वाचे। त्या 2 चेंडूवरती किमान 7 ते 8 धावा आल्या पाहिजेत तरच या सामन्यामध्ये टिकून राहू शकतो अंकित 11 देवनावे संघ। शेवटचे 8 चेंडू 25 धावा। पहिल्या 16 चेंडू मध्ये आपण बघितलं असेल धावा आल्या त्या आणि अशा रीतीनं 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे। जिंकण्यासाठी 25 धावांची गरज। 7 चेंडू 25 धावा। सुहास तयार। 7 चेंडू 25 धावांची गरज आहे। सुंदर अशी गोलंदाजी आपण या ठिकाणी बघताय। कुठल्याही प्रकारचे मोठे फटके योगेश पवार सारख्या मुरलेल्या फलंदाजाला मारू देत नाहीये। मोठे फटके तर 16 पण चेंडू बॅटला नीटसा लागून देत नाही। एवढी चांगली भेदक आणि तिखट गोलंदाजी बघायला मिळते या मैदानावरती ती सुहास या गोलंदाजाकडून। शेवटच्या 8 चेंडू 25 7 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे। 7 चेंडू 25 धावा। हा षटकार या सामन्यामध्ये आशा पल्लवित करतोय। 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे। सामन्यामध्ये पुन्हा एकदा उत्कंठा वाढती आहे।
गरज आहे. हा षटकार मित्र म्हणजे प्रवीण दुगाडे 7व्या किंवा 6व्या चेंडू 8व्या चेंडूवरती जर आला असता तर सामन्यामध्ये अजून थोडीशी उत्कंठा वाढली असती. अंकित 11 देवनावे संघासाठी शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 19 धावांची. 6 चेंडू 19 धावा. नौका गोलंदाज येतोय तो अक्कू नवीन गोलंदाज. शेवटचा षटक. 6 चेंडू 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू 19 धावा. अंकुर सिंग तयार स्ट्रायकर एंडला. तर योगेश पवारच्या बॅट आता जास्तीत जास्त वाटायला आली पाहिजे स्ट्राईक साठी. 6 चेंडू 19 धावांची गरज असताना योगेश पवार नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे तर स्ट्रायकर एंडला उभा आहे अंकुर सिंग. 6 चेंडू 19 धावा. हा चेंडू यावेळेस मात्र सरळ जातोय पॉइंट आणि गलीच्या मधून क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव या चेंडूवरती मिळतीये. एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावा होत आहेत त्या 21. शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे अंकित 11 देवनावे संघाला. अंकित 11 देवनावे संघासाठी शेवटच्या 5 चेंडूत 18 धावांची गरज आहे. 5 चेंडू 18 धावा. अटीतटीची अशी लढत बघायला मिळते. या अटीतटीच्या लढतीमध्ये मोठ्या फटक्यांची गरज आहे. 5 चेंडू 18 धावांची गरज आहे. गोलंदाज अक्कू गोलंदाज तयार. 5 चेंडू आणि 18 धावा. स्ट्रायकर एंडला मात्र डावखुरा हाताचा फलंदाज योगेश पवार. योगेश पवार तयार. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफ सीमारेषेच्या दिशेने जातो. फ्री हिटचा इशारा येतो पंचांचा. कदाचित या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पंचांचा. या चेंडूवरती नो बॉलचा इशारा आलाय. पंचांची हुज्जत घालू नका प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांची हुज्जत घालू नका. नो बॉलचा इशारा आलाय. 1+2=3 धावा या चेंडूवरती आणि या सामन्याचं चित्र बदललंय. शेवटच्या आता 5 चेंडू तसेच शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी गरज आहे ती 15 धावांची. 5 चेंडू 15 धावा. फ्री हिट या ठिकाणी लागू होणार. 5 चेंडू 15 धावांची गरज आहे. 5 चेंडू 15 धावा. सामन्यामध्ये पुन्हा एकदा परतण्याची संधी मिळते. सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्याची संधी मिळते. फ्री हिटच्या या चेंडूवरती कसा फायदा करून घेणार योगेश पवार याच्यावरती सामन्याचा निकाल अवलंबून असेल मी तर म्हणेन. शेवटच्या 5 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. 5:30 वाजलेत. हॅलो प्लीज पंचांशी आता कोणी बातचीत करू नका कारण वेळ बराच झालेला आहे. 5:30 वाजले. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. योगेश पवार हे नावाजलेलं नाव आहे. रायगड क्रिकेटमध्ये असेल महाराष्ट्र क्रिकेटमध्ये असेल एक नावाजलेलं हे नाव योगेश पवार. 5 चेंडू 15 धावांची गरज आहे. अक्कू तयार. फ्री हिटच्या या चेंडूवरती कशी कामगिरी करणार योगेश पवार. 5 चेंडू 15 धावा. सामन्यात आता मजा आली आहे. सामना रंगतदार होतोय. सामना अटीतडीचा होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाहीये कारण या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर वेदा या ठिकाणी अंकित 11 देवनावे संघ. हा चेंडू
जबरदस्त टाकला होता फलंदाज चेंडूकडे अगदी बघत राहिले पंचांचा कुठलाही इशारा आला नाही 4 चेंडू 15 धावा या फ्रीगिटच्या चेंडूवरती मोठ्या फटक्याची अपेक्षा होती या फ्रीगिटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका जर का आला असता सामन्यात रंगत वाढली असती सामन्याची उत्कंठा वाढली असती पण सामना आता काही अंशी मी म्हणेन दोन्ही संघाच्या बाजूला अजूनही बॅलन्स आहे दोन्ही संघांच्या बाजूला सामना अजूनही सम प्रमाणात आहे कारण 4 चेंडू शिल्लक आहेत 15 धावांची गरज आहे बरोबरीसाठी 14 धावा 2 जर का मोठे फटके आले एकाच षटकार एकाच चौकार जर का आला तर या सामन्यामध्ये अजून सुद्धा रंगत निर्माण होईल 4 चेंडू 15 धावांची गरज योगेश पवार तयार चेंडू जबरदस्त फटका आणि सीमारेषेच्या पलीकडे मारलेला आव्हान बाउन्स चौकार 4 धावांच्या बरोबरीनं शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज जिंकू शकतात गेंद चाहिए आपको 3 गेंदें अब 11 रनों की जरूरत है अब देखना ये होगा योगेश पवार क्या स्ट्राइक पर रहेंगे पूरी 3 गेंदें 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे प्रवीण दुगाडे या चेंडूवरती निकाल आहे हा चेंडू महत्वाचा आहे या चेंडूवरती मोठ्या फटक्याची अपेक्षा असणार पण हा चेंडू तितकाच महत्वाचा आहे खडे संघासाठी 3 चेंडू आणि 11 धावांची गरज 3 चेंडू 11 धावा आणि या सामन्याचा निकाल चुकवलाय की काय शेवटचे 2 चेंडू आणि 4 धावांची गरज बरोबरीसाठी जिंकण्यासाठी 5 धावा हॅलो चेंडू आणि 5 धावांची गरज आहे बरोबरीसाठी प्रवीण दुगाडे कोणी जिंको कोणी हरो नवरा बरो की नवरी सामने दोन्ही चांगले झाले कारण कोणी जिंकला कोणी हारला तरी आम्हाला तेवढंच पाकिट मिळणार आहे पाकिट तेवढंच मिळणार आहे त्यामुळे शेवटचे 2 चेंडू आणि गरज आहे 5 धावांची 2 चेंडू 5 धावा योगेश पवार ज्या योगेश पवारने टीवाय पाटीलच्या मैदानावरती जिओ रूटच्या बरोबर खेळताना त्याच्या टीमच्या बरोबर खेळताना अंडर 19 इंग्लंडच्या त्यानं 69 धावा केल्या होत्या आणि जिओ रूटला एकही धाव करता आली नव्हती पण तो जिओ रूट सध्या इंग्लंड संघाचा आधारस्तंभ आहे आणि योगेश पवार त्याच्या सोबत खेळलाय म्हणजे एक अनुभवी फलंदाज आहे तो योगेश पवार शेवटचे 2 चेंडू 5 धावा एक जरी चौकार आला तरी हा सामना नाणेफेकीच्या कौलावरती जिंकण्याची संधी अंकित 11 देवनावे संघाला गोलंदाज हा चेंडू जबरदस्त स्ट्रोक लगावलाय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र आपण बघतो आणि फलंदाज योगेश पवार बाद प्रवीण आपलं म्हणणं रास्त आहे योगेश पवारनं जर 3 चेंडू खेळून काढले असते तर कदाचित हा सामना या ठिकाणी जिंकूही शकले असते अजूनही काही फरक पडलेला नाही शेवटचा 1 चेंडू बाकी आहे आणि 3 धावा बरोबरीसाठी आणि जिंकण्यासाठी म्हणजे चौकार गरजेचा आहे कारण 3 धावा पूर्ण करणारे असे खेळाडू आतापर्यंत आपण बघितले नाही त्यामुळे चौकार येणं गरजेचं असेल 1 चेंडू 4 धावा 1 चेंडू 4 धावा नवीन फलंदाज सुनील सावरी सुनील चावरी सुनील चावरी योगेश पवारनं मित्र म्हणे दुसरी धाव जी स्ट्राईक बदलली प्रवीण दुगाडे मित्र म्हणे प्रवीण दुगाडे योगेश पवारनं अशा चेंडूवर धाव घ्यायची गरज होती कारण तो जर शेवटच्या चेंडूमध्ये टिकला असता तरी त्याच्यामध्ये क्षमता होती षटकार चौकार मारण्याची पण सुनील बिल्कुल इसलिए मैंने कहा था कि पूरी 3 गेंदें योगेश पवार का खेलना जरूरी है प्रवीण सुनील चावरी सुद्धा तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे पण गोलंदाज अक्कूला आपण कमी लेखता कामा नये अक्कूने सुद्धा जबरदस्त कामगिरी केली आहे शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे 4 धावांची गरज आहे योगेश पवार सामना जबरदस्त झाला सामन्यात रंगत बघायला मिळते सामना अगदी अटीतडीचा होतोय 1 चेंडू 4 धावा जिंकण्यासाठी बरोबरीसाठी 3 चौकार येणं गरजेचं असेल चौकार
चेंडू कशाही रीतीनं बाउंड्रीच्या बाहेर गेला पाहिजे. 3 धावा पूर्ण करू शकणार नाही फलंदाज धावून, कारण हे मैदान आपण बघतोय छोटं मैदान आहे आणि या छोट्या मैदानावरती 2 धावा मुश्किल न होत आहेत. 4 धावा गरजेच्या आहेत. गोलंदाज तयार. अक्कू आणि अशा रीतीने आज सामना जिंकलाय तो खर्डी संघानं. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं मनापासून आभार आणि लगेचच घोडवली आणि हाल संघानं आपला सामना सुरू करावा. विनोद सोळंके आणि तुषार धुमाळ या सामन्याचं समालोचन करतील. विनोद